एक्साइड बॅटरी घ्यायची आहे? चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इन्व्हर्टरचे सेल्स अँड सर्व्हिस सेंटरमध्ये। आमचा पत्ता डायमंड बॅटरी, श्री गणेश बॅटरी, नेवरी नाका, विटा। प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते। संपर्क 77 500 58 005 व 94 224 10 172। महाविकास आघाडीला धोबीपछाड देत महायुतीचं सरकार आलं आणि सबंध महाराष्ट्रात खळबळ उडाली। इतक्या प्रचंड मताधिक्यानं महायुती येणे अशक्य होतं। अगदी विरोधकच राहिला नाही अशी अवस्था महाराष्ट्राची झाली असताना विरोधकांनी ईव्हीएमवर शंका घ्यायला सुरुवात केली आणि सत्ताधारी मात्र सरकार बनवण्यात व्यस्त असलेले दिसले। आणि मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस, अजित पवार की एकनाथ शिंदे याकडे तमाम देशाचे लक्ष लागून राहिले। नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम न्यूज रोखठोक। राज्यात महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज उमेदवार भुईसपाट झाले। महायुतीने अगदी झाडून मतदान घेतल्याने महाविकास आघाडीचे नेते हतबल झाले आणि सबंध राज्यभरातून ईव्हीएमवर शंका घेतली जाऊ लागली। अगदी उपोषण, तक्रारी करून विरोधकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, कारण भाजपला हरवायचेच या जिद्दीने महाविकास आघाडी मैदानात उतरली होती। लोकसभेला मोठे यशही मिळाले होते, त्यामुळे विधानसभेलाही महाविकास आघाडीचेच सरकार येणार असे चित्र निर्माण झाले होते। बातम्यांचे पोल, ग्राउंड रिपोर्ट, चर्चा या महाविकास आघाडीच्याच बाजूने होत होत्या। त्यामुळे शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आपणच सत्तेत येणार हे गृहीत धरून आपापल्या विजयी आमदारांनी निकाल लागताच ताबडतोब मुंबईला यावे अशा सूचनाही दिल्या होत्या। काँग्रेसने तर मुख्यमंत्री आपलाच होणार असे म्हटले होते। त्याला संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते। एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण याची लगीनघाई सुरू असताना सर्वसामान्य जनतेसह कुठल्याच नेत्यांना न पटणारा निकाल आला आणि बीजेपीने 132 जागा तर शिवसेना शिंदे गटाने 57, अजित पवार राष्ट्रवादीने 41 जागा जिंकल्या आणि उपाटाला 20, काँग्रेसला 16 तर शरद पवार राष्ट्रवादीला फक्त 10 जागा मिळाल्या आणि सबंध राज्यात प्रचंड खळबळ उडाली। त्यानंतर मात्र महाराष्ट्रात या जागा एकनाथ शिंदे यांनी 2.5 वर्षाच्या कालावधीत सामान्य जनतेशी निगडीत असलेले अनेक निर्णय घेतल्याने जनता महायुतीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाल्याने आल्या असा सूर उमटू लागला। लाडकी बहीण योजनेचा मोठा दणका महाविकास आघाडीला बसला, तर एकनाथ शिंदे यांनी प्रतापगडावरील अफजल खान समाधी रात्रीत काढल्याने व विशाळगडावरील अतिक्रमणाला हात घातल्याने बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसदार असल्याचीही मोठी चर्चा होऊ लागली। यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जात बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवल्याची भावना झाली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेसाठी अहोरात्र काम केल्याची भावनाही झाली। रायगड दुर्घटनेत तर त्यांनी स्वतः भर पावसात त्या ठिकाणी जात मोठी मदत केली। त्यामुळे सामान्यांना हाच मुख्यमंत्री आपल्यासाठी योग्य आहे असे वाटू लागले। तर निवडणुकीत महायुतीच्या सर्व पक्षांच्या मोठ्या प्रमाणात जागा आल्या, पण भाजपच्या मुळातच जादा जागा असल्याने त्यांच्या जास्त जागा आल्या आणि देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आले। पण राज्यातील जनतेची पसंती मात्र एकनाथ शिंदे यांनाच होती। पण कपटी भाजपाने त्यांचा घात केला अशी भावना होऊ लागली असून महायुतीतील भाजपविषयी प्रचंड राग सामान्य जनतेच्या मनात वाढत आहे। त्यामुळे महायुतीने मोठे मन दाखवून मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांनाच बसवायला हवे होते, पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि आगामी निवडणुकांमध्ये मात्र भाजपला याचा मोठा फटका बसणार आहे। मुख्यमंत्री फक्त एकनाथ शिंदेच असावेत, त्यांच्याच कामगिरीने एवढे मोठे यश महायुतीला मिळाल्याची चर्चा सुरू असताना आता जनतेत प्रचंड रोष निर्माण झाला असल्याचे दिसत आहे। तुम्हाला काय वाटते? मुख्यमंत्री कोण असावा हे कमेंटमध्ये लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।